असे म्हणतात. या लोकपूर्णिमेमध्ये बसल्याबरोबर जय सावित्रीबाई जय ज्योतिबा. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव कार्तिका आहे. आज मी आपल्यासमोर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी बोलणार आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. जय हिंद जय महाराष्ट्र. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सानिका आहे. आज मी बालदिनानिमित्त काही विषय बोलणार आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. एवढं मी माझे भाषण पोहोचते. जय हिंद जय महाराष्ट्र. Good morning everyone. My name is Omkar. Today is going to speak a few words about Savitribai Phule. Savitribai Phule is great. Savitribai Phule is great. शिक्षक वृंद, माझ्या प्रिय मित्रमैत्रिणी आणि बालमित्रांनो, आज सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये झाला. स्त्री शिक्षणाबरोबरच सावित्रीबाई फुले समाज सुधारक, स्त्री शिक्षणाच्या जननी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी 2 शब्द मी बोलत आहे. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाबरोबरच पुनर्विवाह, बालविवाह बंदी, सतीबंदी तसेच जातीभेद यांच्याविषयी संघर्ष केला. त्यांनी प्लेगच्या साथीच्या रोगात रुग्णांना मदत केली. शेवटी त्यांचा मृत्यू 10 मार्च 1987 रोजी झाला. अशा त्यांच्या कार्याची ज्योत अशीच पुढे चालू राहील. अशा या सावित्रीबाई फुले यांना कोटी कोटी प्रणाम. अध्यक्ष मासे जमलेल्या पुरुष मुलांना सर्वांना माझा नमस्कार. छान छान छान. सरपंच नंदबाई मॅडमने सावित्रीबाई फुले यांचा कार्यक्रम कसा केला, तुम्हाला कसा वाटला, जेवढा आम्हाला सांगा. कार्यक्रमाला उपस्थित राहिले, साऱ्या महिला उपस्थित राहिले. धन्यवाद. 3 जानेवारी 2025 रोजी आपण सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करत आहोत. आजचा जो कार्यक्रम मॅडमने आयोजित केला तो खूप छान झाला. मुलींनी भाषण पण छान केली आणि आता पुढचं नियोजन मॅडमने जे केलेलं आहे बाजाराचं जे नियोजन केलेलं आहे त्यासाठी सगळ्यांना ही विनंती आहे की कुणी बाजार निंगावरून आणू नका. तुम्हाला सगळा भोगीचा बाजार इथेच मिळणार आहे. आपल्या शाळेच्या तिथेच मिळणार आहे. भोगीच्या आदल्या दिवशी ठेवायचंय. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव या ठिकाणी. जे त्यांचं कार्य आहे ते खूप महान आहे. कारण संपूर्ण देशामध्ये पहिल्या शिक्षिका आहेत, आदर्श शिक्षिका आहेत आणि त्यांनी जे ज्योतिबा फुले यांच्या खांद्याला लावून जे काम केलेलं आहे ते काम खरंच उल्लेखनीय आहे. ज्योतिबा फुले हे एक दिवशी त्यांच्या ब्राह्मण मित्राच्या लग्नाला गेलेले असताना शूद्र म्हणून त्यांना हाकून देण्यात आलं. तेव्हापासून त्यांनी बहुजनांच्या सुधारणेचे काम आपल्या हाती घेतले आणि अनेक प्रकारचे काम त्यांनी केले. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. दलितांसाठी स्वतःच्या घरातली विहीर खुली केली. स्वतःच्या घरातून सुद्धा त्यांना विरोध झाला पण तरी ते डगमगले नाही. महात्मा फुले खऱ्या अर्थाने देशाचे महात्मा होते. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले पण तेवढ्याच ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा राहिले. आज जो मॅडमनी कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. मॅडम आज इथं आहेत त्यात सुद्धा सावित्रीबाई फुलेंचा वाटा आहे. अनेक महिलाच्या कर्तृत्वाला आहेत. आज सुनीता विल्यम असेल किंवा परवा 10 दिवसापूर्वी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोर तालुक्यातली आदिती ही मुलगी नासा टूरसाठी सिलेक्शन झालेली आहे. तरी ती 7 किलोमीटर चालत जायची
तर त्यातही सावित्रीबाई फुलेंचा वाटा आहे, कारण सावित्रीबाई फुले नसत्या तर कदाचित त्या मिळू शकली नसती. एवढं बोलून